केपलरचे लॉ समजून घेऊया. ठीक आहे. तर केपलर्सने 3 लॉ दिलेले होते, ज्याच्यामध्ये सन कशा प्रकारे आणि प्लॅनेट कशा प्रकारे हे एकामेकाभोवती फिरतात याबद्दल त्यांनी सांगितले होतं. तर बघा, तर सन का राहणार, हे जे प्लॅनेट्स राहतील म्हणते हे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतील. जशा प्रकारे सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर असे शेप्स असतात, तशा प्रकारे इलिप्स पण हा एक शेप असते. याच्यामध्ये 2 फोकस असतात, बट याच्यामधल्या एका फोकसमध्ये कोण राहणार म्हणते, सन राहणार म्हणते. आणि जे प्लॅनेट्स राहतील ते इलिप्टिकल शेपमध्ये फिरत राहतील. हाच केपलरचा फर्स्ट लॉ आहे, जो सांगते ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स. जे ऑर्बिट राहणार म्हणते ते इलिप्स आहे म्हणते. आणि सन जो आहे तो एखाद्या फोकसमध्ये का राहणार, तिथं सिच्युएटेड असणार म्हणते. सेकंड नंबरचा लॉ का आहे, सेकंड नंबरचा लॉ सांगत आहे की जर आपण एखादी रेष काढली कुठपासनं, सूर्यापासनं ड्रॉ केली त्या प्लॅनेट पर्यंत, तर तो जितका एरिया कव्हर करणार, एखादा आपण एरिया कन्सिडर करत आहोत तो कव्हर करणार, आणि तितकाच एरिया जर दुसऱ्या साईडला आपण तो कव्हर करत आहे, तर इथपासनं इथपर्यंत त्याच्या सर्कम्फरन्सवर फिरण्यासाठी जो वेळ लागणार त्याला, तो पण का राहणार म्हणते, इक्वल राहणार म्हणते. आता जो थर्ड लॉ आहे, थर्ड लॉ कशाबद्दल सांगत आहे तो लक्ष द्या. थर्ड लॉ सांगत आहे की जे हा इलिप्समध्ये तर फिरणार, तर इलिप्सचे 2 ऍक्सिस राहतात म्हणते. तर फर्स्ट ऍक्सिस आणि सेकंड ऍक्सिस. जे पहिली ऍक्सिस आहे, जे छोटी दिसते तिला मायनर ऍक्सिस म्हणतो, आणि ही जी मोठी ऍक्सिस दिसते याला मेजर ऍक्सिस म्हणतो. या मेजर ऍक्सिसच्या अर्ध्या भागाला आपण रेडियस म्हणतो इलिप्सची. तर याच्या कन्सिडरमध्ये जो टाइम पिरियड असणार कुणाच्या, तर प्लॅनेटचा टाइम पिरियड म्हणजे एक पर्टिक्युलर रिव्हॉल्युशन होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. आणि हा टाइम पिरियडचा स्क्वेअर जर आपण केला तर तो r³ इतका राहते म्हणते. याचा अर्थ, जर आपल्याला r म्हणजे रेडियस माहिती असली, म्हणजे प्लॅनेटपासनं त्या सनपासनं त्या पर्टिक्युलर प्लॅनेटपर्यंतचा डिस्टन्स माहिती असला, तर आपण काय काढू शकतो, त्याला लागणारा वेळ काढू शकतो. म्हणूनच मर्क्युरी हा जो प्लॅनेट आहे तो सनच्या जवळ आहे, आणि त्याला फिरायला जो वेळ लागते तो पुष्कळ कमी लागते ॲज कम्पेअर टू ज्युपिटर, युरेनस आणि नेपच्यून.